भगत साहेब या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि मी आपल्या सर्वांच्या लाडके आमदार आदरणीय प्रशांतराव ठाकूर साहेबांना विनंती करतो आपण सर्वांना मार्गदर्शन करा। आज आपल्या 33 मावळ लोकसभा मतदारसंघाचे आपले शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि सर्व महायुतीचे आपले उमेदवार माननीय आपले खासदार अप्पा बारणे साहेब हे आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी आपल्या सर्वांमध्ये आलेले आहेत। टाळ्यांच्या कडकडाटामध्ये आपण सगळ्यांनी त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया। हम तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। आज आपण सर्व मंडळी या मावळ मतदारसंघामधल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामध्ये आज दिवसभर आपणचा दौरा आहे आणि त्यामुळे आज आपल्या सर्वांचा जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आप्पा आपल्यामध्ये आले। त्यावेळेला आपण आप्पांचं मनापासून आभार व्यक्त करूया, मोदी सरकारचं मनापासून आभार व्यक्त करूया की गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या मावळ मतदारसंघाचा, आपल्या पनवेल परिसराचा जो विकास झालेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीची रस्त्याची कामं, गटारांची कामं, स्मशानभूमींची कामं, सर्व महामार्गांची कामं ही आपल्या परिसरामध्ये जी सुरू आहे ती नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारमुळे आहे आणि त्या सरकारमध्ये आपले प्रश्न मांडण्याचं काम या ठिकाणी आप्पा आणि आपल्याला निधी आणण्याचं काम ते आप्पा बारणे साहेब आपल्यासाठी करतात आणि म्हणून त्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त केलं पाहिजे। खरं तर ते जनतेच्याकडे आवाहन करण्यासाठी आले, पण आपण त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे की त्यांनी आपल्या सर्वांच्यासाठी विकासाचा भरभरून निधी दिलेला आहे आणि त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा निवडून यावे तर त्यासाठी अप्पा बारणे यांना आपल्या पनवेल विधानसभा मतदारसंघामधून जास्तीत जास्त मताधिक्य, जास्तीत जास्त लीड हा आपल्या सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे। त्याच्यासाठी म्हणून आपण सगळेजण सज्ज होऊया असं आवाहन आपल्या सगळ्यांना करतो। 13 मेला मतदान आहे, 13 हम तुम्हारे साथ हैं। देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय महायुतीचा उमेदवार म्हणून आज पनवेल ग्रामीण भागातून प्रचाराची सुरुवात करतोय। या प्रचाराची सुरुवात करत असताना आज या विभागाचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी मार्गदर्शन केलेले आहे। गेले 2 टर्म या परिसरातून मोठ्या मताधिक्यानं माझ्यावरती विश्वास टाकून देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची मला संधी दिली आणि तिसऱ्यांदा पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा या परिसरातून मावळ लोकसभा मतदारसंघातून मला महायुतीचा उमेदवार म्हणून माझ्या उमेदवाराची घोषणा केल्यानंतर 22 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला। मावळ तालुक्यातून मी सुरुवात केली। काल मी खालापूर तालुक्यामध्ये होतो आणि संध्याकाळची मोठी सभा, जाहीर सभा उरणमध्ये माननीय आमदार प्रशांत ठाकूर, महेशजी बालदे यांच्या नेतृत्वाखाली पार पाडली। आज सकाळपासून आपण या दौऱ्याला सुरुवात करत असताना ग्रामस्थांनी मोठं या ठिकाणी स्वागत देखील केलेलं आहे। मी उमेदवार म्हणून आपल्याला नम्रपणे विनंती करतो, येत्या 13 मेला मतदान आहे। महायुतीचा उमेदवार म्हणून माझी निशाणी धनुष्यबाण आहे। धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून पुन्हा एकदा माझ्यावरती आणि देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्यावरती विश्वास टाका। या परिसरातील विकासाला चालना देण्यासाठी आणि या देशामध्ये एकसंध वातावरण राहण्यासाठी, जगाच्या पाठीवरती भारताची मान उंचवण्यासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मला देशाच्या लोकसभेमध्ये काम करण्याची संधी। जय हिंद, जय महाराष्ट्र।